मस्त असा रिमझिम पाऊस सुरू झाला आणि असं काहीतरी चटकदार खाण्याची इच्छा झाली नाही असं होत नाही. कुणाकुणाला पावसाळ्यामध्ये मस्त असं चटकदार काहीतरी खाण्याची इच्छा होते. तर चला मग आज असंच एक डिश बनवूया, ती म्हणजे पनीर चिल्ली. आता पनीर चिल्ली तर सहसा हॉटेलमध्ये गेल्यावर स्टार्टरमध्ये मागवतो आपण, पण आज म्हटलं घरामध्ये बनवूया. अर्धा किलो पनीर आणलं, हवे त्या आकारात पीस करून घेतले, तुम्हाला जसे हवे तसे, मोठे पातळ छोटे त्या पद्धतीने. त्याच्यामध्ये मीठ टाकलं, थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि छान असं त्याला मॅरिनेट करून घ्यायचं. तर लाल मिरची पावडर का बरं, की पनीर एकदमच फिक्का असतं ना, तर त्यासाठी त्याला थोडी टेस्ट यावी. त्यानंतर टाकला थोडासा चाट मसाला आणि काळी मिरी पावडर. त्यानंतर टेम्पटिनचा पनीर चिल्ली मसाला वापरतो आहे आपण. याऐवजी तुम्ही चिंग्सचा वापरू शकता, भरपूर मसाले आहेत बाजारात अवेलेबल, पण पनीर चिल्ली मसाला नक्की आणा. तर पनीरचे पीस करून घेतले, त्यानंतर मीठ टाकलं, त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली, त्यानंतर चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि पनीर चिल्ली मसाला. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आता छान पद्धतीने आपल्याला असं हाताने मॅरिनेशन करून घ्यायचं. आणि स्टार्टरमध्ये हॉटेलमधले सगळ्यात महागाची डिश आहे. कमीत कमी 220 ते 280 रुपयाच्या दरम्यान हे स्टार्टर आपल्याला हॉटेलमध्ये मिळतं. तर म्हटलं का नाही, मग त्या 200 रुपयामध्ये जर अर्धा किलो पनीर घरामध्ये आणलं तर सगळीच छान खातील. आणि रात्रीचा टाईम होता, जास्त काही खाण्याची इच्छा नव्हती, भूक नव्हती. दुपारी रस चपाती वगैरे, आंब्याचा रस चपाती खाल्ली होती, त्यामुळे म्हटलं मग आता पनीर चिल्लीच बनवूया. यामध्ये आता थोडंसं कॉर्नफ्लावरचं कोटिंग करून घ्यायचं आपल्याला. कॉर्नफ्लावर टाकलं आहे मी 2 चमचे. अगदीच कॉर्नफ्लावर नसेल ना, तांदळाचं पीठ असेल तरी चालेल. तांदळाचं पीठ नसेल तर थोडासा मैदा वापरू शकता, पण एकदम 2 चमचे. आता हे सगळं व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं. तेल कडकडीत तापवायचे आणि तेलामध्ये आपल्याला हे जे पनीरचे पीस आहेत ना, हे सगळे छान असे फ्राय करून घ्यायचे. शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करा, किंवा थोडंसं तेल टाकून असे परतवून घ्या, पण परतवून घ्याच, तसं ठेवायचे नाही. आता छान असे तेलामधनं मी शॅलो फ्राय करून घेते आहे. मस्त असे तेलामध्ये टाकले दीदीने, आणि दीदीच बनवते. अशा काही नवनवीन रेसिपी दीदीच ट्राय करत असते, तिला असते या कामांची आवड. आणि मी दिवसभरात सकाळी वगैरे करून घेते छान कामं, पण मी रात्रीचं काही करत नाही. मला संध्याकाळचं कंटाळा येतो, करू नाही वाटत काही, मग दीदीच बनवती. छान पद्धतीने फ्राय झाले ते पनीर. आता काढून घेऊया सगळे. अशाच पद्धतीने 2 बॅचमध्ये सगळे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायची. पनीर फ्राय करून झाले, दुसरी कढई ठेवली आहे. हे बघा, या पद्धतीने असे फ्राय झाले ते. आता थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पहिला बारीक चॉप केलेलं आलं आणि लसूण. तर इतकं बारीक कटिंग केलेलं आहे ना, अद्रक पण आहे त्यामध्ये आणि लसूण पण आहे. जेवढं तुम्हाला बारीक चॉप करता येईल तेवढं करा. अगदीच तुम्हाला बारीक चॉप जमत नसेल तर पेस्ट करा ओबडधोबड थोडी. आणि थोडीशी उभी हिरवी मिरची, कमी तिखटवाली, अशी उभी कट करून घेतली आहे, ती टाकली. इतकी सुंदर पनीर चिल्ली झाली होती ना, एकदम हॉटेल स्टाईल, आणि खूप भारी वाटलं खायला एकदम. आणि आम्ही जो पदार्थ घरात बनवतो तो 100% सक्सेसफुलच असतो, कधी फेल जात नाही. आता उभा चिरलेला कांदा, पातळ उभा चिरलेला असा, तोही चांगला हे करून घ्यायचं आहे फक्त. आणि हे व्हेजिटेबल्स आहे ना, आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहे बरं का, थोडेसे कच्चे पक्केच ठेवायचे. आता शिमला तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला आवडत असेल तर शिमला टाका, आम्हाला आवडते. आणि शिमला पण अशी पातळमध्ये चॉप करून टाकली आहे. किती छान कलर दिसतोय बघा. आणि अजिबात जास्त शिजवायचं नाही आपल्याला. थोडंसं तेलात फ्राय करून घेतलं की त्यामध्ये आपण ॲड करतोय ग्रीन चिली सॉस. अंदाजे 1-1 चमचा टाकायचा. आपला छोटा चमचा असतो ना पोहे खाण्याचा, तो 1-1 चमचा टाकायचा. ग्रीन चिली सॉस टाकला आणि कलर आणि वास इतका सुंदर येत होता ना, असं वाटत होते हॉटेलमध्येच आहे आपण. त्यानंतर टाकतोय थोडासा 1 चमचा सोया सॉस. सोया सॉस थोडासा आंबट असतो, त्यामुळे कमीच प्रमाणात घालायचा आणि त्याच्यामुळे काळा कलर येतो. हे बघा, दिसतं ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठाचा कमी वापर करायचा, कारण आपण
जे पनीर चिल्ली मसाला वापरला आहे ना त्याच्यामध्ये पण मीठ आहे. आता थोडासा रेड चिली सॉस टाकला. तर मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं, वरनं मीठ टाकायचं नाही, कारण तो जो टेम्पटिनचा मसाला वापरला ना पनीर चिल्ली त्यात मीठ आहे. आणि सोया सॉस जो टाकतो ना तो पण थोडासा खारटच असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं एकदम. आता टाकूया थोडंसं केचप, किसानचा टोमॅटो सॉस टाकायचा. टोमॅटो सॉस टाका किंवा शेजवान चटणी तुम्हाला हवी असेल तर. आणि खूप खूप भारी वाटत होतं. टेस्ट पण एक नंबर येत होती आणि दिसत पण छान होतं एकदम. टेस्टला तर जबरदस्त झालं होतं, हॉटेलपेक्षा पण भारी. आणि मुलांनी पण छान असं खाल्लं. का होतं बाहेर सोनूला, शिवला आणि दीदीला तिघांनाही पनीर चिल्ली फार आवडते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांचं पहिलं स्टार्टर असतं पनीर चिल्ली. आता आपल्याला एक काम करायचं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्यामध्ये पाणी कालवायचं, त्याची पातळ एकदम पातळ जसं कढीच्या ताकाला आपण बनवतो ना तसं पातळ एक पेस्ट बनवायची, एकदम पातळ घट्ट नाही. आणि ती या मिश्रणामध्ये टाकून द्यायची, म्हणजे जेणेकरून त्याला एक थिकनेस येईल, थोडीशी ग्रेव्ही तयार होईल. कारण ते पनीरचे पीस खूप ड्राय होतील, त्यामुळे थोडंसं असं 1-2च मिनटामध्ये लगेच त्याची घट्ट ग्रेव्ही तयार होणार आहे. तर हे बघा या पद्धतीने मसाला तयार झाला आणि वास जबरदस्त येत होता. आणि आता टाकून घ्यायचं आपल्याला त्यामध्ये पनीरचे पीसेस जे आपण तळून घेतले. तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघायला आवडत असतील तर नक्की फेसबुक पेजला फॉलो करा मला, आणि छान छान कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीचा आनंद घ्या. झाली ना हॉटेल स्टाईल पनीर चिल्ली. कुणाकुणाला आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा. कोण कोण पनीर चिल्ली लवर्स आहे. मला पनीर चिल्ली आवडते, पनीर मंचुरियन आवडतं, आणि पनीरच्या भाजीपेक्षा पनीरचे स्टार्टर आम्हाला जास्त आवडतात. भाजी नाही कोणी एवढी आवडीने खात. झाली ना भारी पनीर चिल्ली. हॉटेलची आठवण आली की नाही एकदम. मग काय बघता, करून बघा पटकन रेसिपी, खूप छान लागते. आणि पावसाळा आहे, सुट्टी चालू आहे मुलांना, अशाच काही काही नवनवीन रेसिपी घरात करून खायला घालायच्या. आता दीदीने समप्रमाणामध्ये, भांडण नको, तुला जास्त आलं मला कमी आलं, पोरांचं खूप चालू असतं याच्यावरनं. मग आता समप्रमाणामध्ये दीदीने बरोबर वाट्या भरल्या प्रत्येकाच्या, आणि मस्त मस्त पनीर चिल्ली तयार झालेली आहे. खूप भारी वास येत होता, कधी खाऊ अशी इच्छा होत होती. तर बघा झाली आहे ना छान एकदम. चला मग पनीर चिल्ली खाऊया. बारीक थोडासा पाऊस येत होता, आणि असं काही गरम गरम खायला आहे ना पावसाळ्यामध्ये ते भजी वगैरे नको वाटतं, असं काही खायला छान वाटतं एकदम. तर मग या गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिल्ली खाण्यासाठी झाली आहे पनीर चिल्ली तयार.